कोल्हापूरची मँचेस्टर सिटी म्हणून ओळखली जाणारी इचलकरंजी खरंच बंद होणार आहे का? आता बरेच लोक म्हणतात की हे काय धंदा असं मला वाटतं जास्त चालला की आता हे धंदा लय दिवस चालणार नाही. फक्त महाराष्ट्रात नाही तर पूर्ण भारतात वस्त्र उद्योगासाठी ओळखली जाणारी इचलकरंजीची सध्याची परिस्थिती काय आहे? चला बघूया. बेटा जी, ओ बेटा जी, अरे ओ बाबूजी, किस्मत की हवा कभी नरम कभी गरम, कभी नरम नरम कभी गरम गरम, कभी नरम गरम नरम गरम. ओ बेटा जी, अरे ओ बाबूजी, किस्मत की हवा कभी नरम कभी गरम, कभी नरम नरम कभी गरम गरम, कभी नरम गरम नरम गरम. ओ बेटा जी. ओ बेटा जी. नमस्कार, मी अनिल तानाजी सावंत. मी आता सध्या पॉवरलूमला जाबर काम हे काम करत आहे. आपले हे जे आता चालू आहे कारखाना धंदा, हा एक कापड व्यवसाय म्हणून प्रसिद्ध आहे आपल्या इचलकरंजीत आणि पूर्ण महाराष्ट्रात. आपल्या इचलकरंजीचं नाव वस्त्रोद्योग नगरी म्हणून प्रसिद्ध आहे. हा पूर्ण आता झालेला पक्का माल आहे. कच्चा माल जो आहे हा पूर्णपणे तयार होण्यासाठी, पूर्ण प्रोसिजर करण्यासाठी त्याला खूप वेळ लागतो. कच्चा माल जो आहे तो शेतकरी कॉटन या हिशोबान कट करून तो आपल्या जे मिल आहेत त्या मिलला हा कापूस पुरवला जातो. त्यानंतर ते तिथं पूर्ण प्रोसिजर पूर्ण होऊन जे सूत तयार होतं, त्या सुतापासून जे प्रत्येक एक धागा जो विणला जातो, त्या प्रत्येक धाग्याचा एक पूर्णपणे कोन तयार केला जाऊन तो कोन सायझिंगला, म्हणजे जे आता आपलं पूर्ण कापड तयार होणार जे बीम म्हणतो आपण, अशा ठिकाणी जे सायझिंग आहे त्या सायझिंगला ते पुरवलं जातं. तिथं वार्पिंग केलं जातं आणि वार्पिंग केल्यानंतर तिथून पुढं जी प्रोसिजर होते ती बीम तयार होण्याची. बीम तयार एकदा झालं की ते आपल्या फॅक्टरीला पोच झालं जातं, जेणेकरून आपण तिथं ते पूर्ण वर्कआउट करून त्याच्यावर पूर्ण प्रोसिजर करून ह्या हिशोबाने आपण कापड तयार केलं जातं. हे व्यवसाय करायला 9 माणसं लागतात. एक दिवाणजी, एक जाबर, एक कांडेवाली आणि 6 मागवाले. हे शहर गजरवर नाही तर इथल्या मशीनच्या आवाजावर जाग होते. इथले कितीतरी लोक हे काम वर्षानुवर्ष करत आहेत. आज इचलकरंजीची वेगळी ओळख याच व्यवसायामुळे आहे. 1904 मध्ये इचलकरंजीत पॉवरलूमची सुरुवात झाली. ही एक मशीन नव्हती तर एक औद्योगिक क्रांतीचं पहिलं पाऊल होतं. एक मशीन, त्यामागे दुसरं, हळूहळू तिसरं, आणि ही संख्या वाढत गेली. आणि हळूहळू यंत्र त्या शहरातल्या लोकांच्या जीवनातील एक भाग बनत गेलं. इथल्या घराघरात उद्योगाची भाषा बोलू जाऊ लागली. कोणी सूत आणायचं तर कोणी विणकाम करायचं, कोणी कापड तयार करायचं तर कोणी त्याची विक्री करायचं, आणि कुणी या सगळ्यासाठी लागणारी मशीन तयार करायची. थोडक्यात एका कापडामागे एक कारखाना नव्हता तर पूर्ण शहर काम करत होतं. मग आता असं काय झाले ज्यामुळे हा धंदा आता बंद होण्याच्या मार्गावर आहे? आमचं काय वैपणीचं काम असते ना, ते भीम मागावर जाऊन कापड तयार होते, आपण ते तयार करून देते त्याला. ते आमचं 8 ते 4 वाजून असतं. हा एका जागी मला कारखाना अजून भरपूर आहेत. आमचे 4-5 कारखाने आहेत. 2-3 वर्ष आणि परत चालेल, दुसरं काय नाही. मागणी आहे की कामगार नाहीत ना. कामगारात कोण नवीन तयार होणार हो. कामगारमुळे जरा थंड पडे, बाकी काही नाही. लय फरक आहे, लय फरक आहे. आसमान जमीनचा फरक. तेव्हा चांगलं होतं, महागाई कमी होती. आता महागाई वाढल्या, आता काय परवडत नाही आम्हाला.
तेव्हा महागाई कमी होती, मजुरी बी कमी होती. आता मजुरी कमी आहे, महागाई ज्यादा झालेली आहे. त्याबद्दल मोबाईलला मिळायला पाहिजे. 12 तास माणूस लागतोय ना, त्याला मोबाईलला मिळायला पाहिजे ना. तेवढा मोबाईलला मिळत नाही हो. सुरुवात काय आमचे वडील करत होते, वडिलाची पाठी मी चालू केलोय. पहिला धंदा हेच होता ना पहिला. त्यावेळेला असं हे धंदा पॉवरफुल होता हो. आता या धंद्याला व्हॅल्यू काय नाही आहे. आता हे धंदा सपोर्ट झालाय हो. आता कामगार काय करणार, नवीन कामगार यात कोणी येणारच हो. धंदा चालत नाही, धंदा कोण शिकणार झाला ती. 12 तास कोण राबणार, काय नाही यात काहीच होऊ शकत नाही. तर 8 तास होते आमचं, 8-9 अंगावर असते ना काम. त्रास होते की डोळ्याचा त्रास होते. मी येते तसा मुद्दा, कारण लोक करायला पाहिजेत नाही, कष्ट करायला नाही. काय गरिबीच की, आणि काय वडील होते की हे येणार नाहीत, हे तुम्हाला असे कामगार भेटणार नाही. आम्ही बी भेटणार नाही तुम्हाला. हे असं एअरजेट मोठे मोठे लोक आहेत ना, सगळे कामगार त्यावर जाणार. आता डिलीट मशीन, सेवनची मशीन, हे 8 तास ड्युटी आहे, तिथं सगळं आहे हो. फंड सर्व्हिस इथं आम्हाला काही नाही. थोडं चालवणार, थोडं बंद राहणार, असं होणार आहे. धंदाच नाही बरोबर हो. रखडे काय धंदा आहे, 12 तास दिवस चालत नाही हो हे. आणि नाईट डे नाईट आहे हो. 12 तास डे करलो हो, रात्री कसं करणार. मग या धंद्याला वर काढण्यासाठी काय तर पाहिजे हो. याला काय तर एक हे पाहिजे, क्ल्यू पाहिजे काय तर. आता बरेच लोक म्हणतात की आपला हा धंदा जेणेकरून पुढच्या 2-3 वर्षात पूर्णपणे बंद होईल, परंतु असं नाही होणार. आता एअरजेट, रॅपियर ज्या पद्धतीने वाढलेला आहे, त्या पद्धतीने आमच्या कापडाची तुलना एअरजेटची कधीही होऊ शकत नाही. एअरजेटला तुम्हाला कापड प्लेन पद्धतीने मिळेल, कारण आम्ही जे घडवलेलं कापड आहे ते आम्ही स्वतः घडवलेलं आहे. ते कापड तुम्हाला साध्या मागावर कधीही बघायला मिळणार नाही. आणि भविष्यात जे लोक म्हणतात की हा धंदा बंद पडेल, हे भविष्यात कधीही होऊ शकत नाही. जेणेकरून आज कामगार कमी असेल, उद्या दुसरा कामगार तयार होत आहे. त्यामुळं ह्या धंद्याला कधीही बंद पडेल किंवा बंद पडेल अशी अपेक्षा कोणीही ठेवू नये. इचलकरंजी हा जो आपला धंदा आहे, इचलकरंजीत आपण एवढं मोठं जे नाव केलंय ते वस्त्र उद्योग नगरी म्हणून नाव केलेलं आहे. आणि पूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण म्हणजे भारतात आपल्या इचलकरंजीचं नाव 1 नंबरला चालतंय. 2 नंबरला मालेगाव, 3 नंबरला विटा. कारण 1 नंबरला पहिला मालेगाव चालत होतं की ज्यांच्याकडे क्वालिटी होत्या. आज इचलकरंजीत प्रत्येक क्वालिटी प्रत्येक मागावर वेगवेगळ्या पद्धतीने निघली जाते. त्यामुळे आज आपल्या इचलकरंजीचं नाव पूर्णपणे भारतात पसरलेलं आहे आणि पूर्णपणे इचलकरंजीतलं कापड पूर्ण भारतात सप्लाय केलं जात आहे. त्यामुळं आपली इचलकरंजी कधीही बंद पडणार नाही आणि बंद पडू शकत नाही. आणि कोणतंही शहर तिथल्या लोकांमुळे, तिथल्या संस्कृतीमुळे आणि तिथल्या वेगळेपणामुळे ओळखलं जातं. आणि तीच ओळख जपणं महत्वाचं आहे. कारण आपल्याला आपल्या शहरामुळे ओळख मिळते आणि शहराला तिथल्या वेगळेपणामुळे ओळखलं जातं. आणि तेच वेगळेपण टिकवणं महत्वाचं आहे.